नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत 50 समूहदर्शक शब्द. आज काय आपण पाहणार आहोत? 50 समूहदर्शक शब्द. तर चला पाहूयात या समूहदर्शक शब्दांना. पहिला शब्द आहे फौज. काय आहे? फौज. पहा, फौज म्हणजे सैनिकांचा समूह. फौज म्हणजे सैनिकांचा समूह. हे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या बरं का. हे तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे MTS, परत नवोदय, स्कॉलरशिप याच्यासाठी नक्की उपयोगी पडतील. पुढचा शब्द पाहूयात. ताफा. ताफा म्हणजे गाड्यांचा समूह. पुढचा आहे थवा. थवा म्हणजे पक्ष्यांचा समूह. पहा, फौज. फौज म्हणजे सैनिकांचा समूह. ताफा. ताफा म्हणजे गाड्यांचा समूह. थवा. थवा म्हणजे पक्ष्यांचा समूह. पुढचा आहे तांडा. तांडा म्हणजे भटक्या लोकांचा समूह. गर्दी. गर्दी म्हणजे लोकांचा समूह. वर्ग. वर्ग म्हणजे विद्यार्थ्यांचा समूह. पहा, तांडा म्हणजे भटक्या लोकांचा समूह. गर्दी म्हणजे लोकांचा समूह. वर्ग म्हणजे विद्यार्थ्यांचा समूह. पुढचा पाहूयात. झुंड. झुंड म्हणजे जनावरांचा समूह. घोष. घोष म्हणजे फुलांचा फळांचा समूह. टोळी. टोळी म्हणजे दरोडेखोर मित्रांचा समूह. पहा, झुंड. झुंड म्हणजे जनावरांचा समूह. घोष म्हणजे फुलांचा किंवा फळांचा समूह. टोळी. टोळी म्हणजे दरोडेखोर किंवा मित्रांचा समूह. पुढचा आहे कळप. कळप म्हणजे गाई मेंढ्यांचा समूह. कळप म्हणजे गाई मेंढ्यांचा समूह. झुडूप. झुडूप म्हणजे छोट्या झाडांचा समूह. झुडूप म्हणजे छोट्या झाडांचा समूह. खाणी. खाणी म्हणजे सैनिकांचा समूह. खाणी म्हणजे सैनिकांचा समूह. पहा, कळप म्हणजे गाई मेंढ्यांचा समूह. झुडूप म्हणजे छोट्या झाडांचा समूह. खाणी. खाणी म्हणजे सैनिकांचा समूह. पुढचा आहे मोर्चा. मोर्चा म्हणजे आंदोलनकर्त्यांचा समूह. मिरवणूक. मिरवणूक म्हणजे लोकांचा किंवा पथकांचा समूह. पोळ. पोळ म्हणजे मुंग्यांचा समूह. पहा, मोर्चा म्हणजे आंदोलनकर्त्यांचा समूह. मिरवणूक म्हणजे लोकांचा अथवा पथकाचा समूह. पोळ. पोळ म्हणजे मुंग्यांचा समूह. पुढचा आहे थवा. थवा म्हणजे माशांचा समूह. तुकडी. तुकडी म्हणजे सैनिकांचा समूह. जुडगे. जुडगे म्हणजे जोडीचा समूह. पहा, थवा. थवा म्हणजे माशांचा समूह. तुकडी. तुकडी म्हणजे सैनिकांचा समूह. जुडगे. जुडगे म्हणजे जोडीचा समूह. पुढचा आहे गट. गट म्हणजे लोकांचा समूह. पथक. पथक म्हणजे कलाकारांचा सैनिकांचा समूह. सभा. सभा म्हणजे लोकांची बैठक.
पहा, गट म्हणजे लोकांचा समूह, पथक पथक म्हणजे कलाकारांचा सैनिकांचा समूह, सभा सभा म्हणजे लोकांची बैठक. पुढचा आहे मंडळ. मंडळ म्हणजे कार्यकर्त्यांचा समूह. कळ्या कळ्या म्हणजे फुलांचा समूह. वस्ती वस्ती म्हणजे घरांचा समूह. पहा, मंडळ मंडळ म्हणजे कार्यकर्त्यांचा समूह. कळ्या कळ्या म्हणजे फुलांचा समूह. वस्ती वस्ती म्हणजे घरांचा समूह. पुढचा आहे तुकडा. तुकडा म्हणजे छोटा भाग. माळा माळा म्हणजे फुलांचा समूह. मांड मांड म्हणजे जनावरांचा समूह. पहा, तुकडा म्हणजे छोटा भाग, माळा म्हणजे फुलांचा समूह, मांड म्हणजे जनावरांचा समूह. पुढचा आहे गच्छंती. गच्छंती म्हणजे प्रवाशांचा समूह. परिषदे परिषदे म्हणजे ज्ञानी लोकांची सभा. दरबार दरबार म्हणजे सभासदांचा समूह. पहा, गच्छंती म्हणजे प्रवाशांचा समूह. परिषदे म्हणजे ज्ञानी लोकांची सभा. दरबार म्हणजे सभासदांचा समूह. पुढचा आहे टोळ. टोळ म्हणजे गवताच्या टोळांचा समूह. थवा थवा म्हणजे बदकांचा समूह. झुंड झुंड म्हणजे हत्तींचा समूह. पहा, टोळ टोळ म्हणजे गवताच्या टोळांचा समूह. थवा थवा म्हणजे बदकांचा समूह. झुंड झुंड म्हणजे हत्तींचा समूह. पुढचा आहे पोळ. पोळ म्हणजे मधमाशांचा समूह. चळवळ चळवळ म्हणजे आंदोलनकर्त्यांचा समूह. जथ्था म्हणजे यात्रेकरूंचा समूह. पहा, पोळ म्हणजे मधमाशांचा समूह. चळवळ म्हणजे आंदोलनकर्त्यांचा समूह. जथ्था म्हणजे यात्रेकरूंचा समूह. पुढचा आहे तुकडा. तुकडा म्हणजे सैन्याचा भाग. पुढचा आहे टोळी. टोळी म्हणजे शिकाऱ्यांचा समूह. वर्गणी वर्गणी म्हणजे पैशांचा समूह. पहा, तुकडा म्हणजे सैन्याचा भाग. टोळी म्हणजे शिकाऱ्यांचा समूह. वर्गणी म्हणजे पैशांचा समूह. पुढचा आहे गाठोडे. गाठोडे म्हणजे कपड्यांचा समूह. रास रास म्हणजे धान्याचा समूह. गठ्ठा गठ्ठा म्हणजे पुस्तकांचा कागदांचा समूह. पहा, गाठोडे म्हणजे कपड्यांचा समूह. रास म्हणजे धान्याचा समूह. गठ्ठा म्हणजे पुस्तकांचा अथवा कागदांचा समूह. पुढचा आहे मळा. मळा म्हणजे झाडांचा समूह. बाग बाग म्हणजे फुलांचा अथवा झाडांचा समूह. पुरण पुरण म्हणजे गवताचा समूह. पहा, मळा मळा म्हणजे झाडांचा समूह. बाग बाग म्हणजे फुलांचा अथवा झाडांचा समूह. पुरण म्हणजे गवताचा समूह. पुढचा आहे मंडळी. मंडळी म्हणजे लोकांचा समूह. मिरवणूक मिरवणूक म्हणजे सणासुदीची लोकांची मिरवणूक. संच संच म्हणजे वस्तूंचा समूह. पहा, मंडळी म्हणजे लोकांचा समूह. मिरवणूक म्हणजे सणासुदीची लोकांची मिरवणूक. संच म्हणजे वस्तूंचा समूह. पुढचा आहे राशी. राशी म्हणजे ताऱ्यांचा समूह. पुढचा आहे विश्व.
विश्व म्हणजे सर्व जगाचा समूह. तर अशा प्रकारे आपण 50 समूहदर्शक शब्द पाहिलेले. तुम्हाला हे आजचे शब्द आवडलेत का? हे शब्द तर आवडले असेल तर आपल्या ह्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.